ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आगार प्रमुख योगेश मुसळेंना RPI सेक्युलरने धरले धारेवर। मनमानी भोंगळ कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा। मुरबाड बस आगाराच्या मनमानी आणि भोंगळ कारभार विरोधात आगार प्रमुख योगेश मुसळे यांना RPI सेक्युलरने मुरबाड तहसीलदारांच्या दालनात आज चांगलेच धारेवर धरले। प्रवाशांची उद्धट वागणे, बस वेळेवर न सोडणे या व अन्य गैरसोयीबद्दल कार्यकर्त्यांसह पत्रकारांनीही मुसळे यांची खरडपट्टी काढली। बस वेळेवर न सोडणे, बस फेऱ्या रद्द करणे, खराब खिळखिळ्या बस तसेच प्रवाशांशी उद्धट वर्तवणूक करणे यामुळे सतत वादात असलेल्या मुरबाड बस आगार प्रमुख योगेश मुसळे यांच्या विरोधात RPI सेक्युलरने आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार अभिजित देशमुख यांनी आंदोलनाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी शुक्रवारी बैठक आयोजित केली होती। यावेळी देशमुख यांच्या वतीने नायब तहसीलदार सुषमा बांगर, RPI जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने, तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, युवा अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिन धनगर, अविनाश रातांबे, रामचंद्र टंटोले उपस्थित होते। यावेळी प्रवाशांशी उद्धट वर्तणूक करणे, बस वेळेवर न सोडणे, गळक्या व भंगार बस चालवणे, लांब पल्ल्याच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना न घेणे, बस फेऱ्या रद्द करून त्याचा डिझेलचा अपहार करणे, बस कार्यशाळेतील साहित्य भंगारामध्ये विकणे, बस दुरुस्तीची खोटी बिले सादर करून शासकीय निधीचा अपहार करणे, मुरबाड कल्याण बस फेरा कमी करून खासगी वाहतुकीला अप्रत्यक्ष खतपाणी घालून खासगी वाहतूकदारांकडून हप्ते घेणे या विषयांवर खडाजंगी चर्चा झाली। यावेळी नायब तहसीलदार बांगर यांनीही मुसळे यांना कारभार सुधारवण्याची सक्त ताकीद दिली। येत्या 8 दिवसात पुन्हा याबाबत विभाग नियंत्रक अधिकारी यांच्यासमोर पुन्हा बैठक आयोजित करण्यात येईल असे नायब तहसीलदार बांगर यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती चंदने यांनी दिली। एकूणच मुरबाड बस आगाराच्या कारभाराला नागरिक, विद्यार्थी, कामगार वैतागले असून हा कारभार सुरळीत होण्याची मागणी होत आहे। माननीय तहसीलदार देशमुख साहेबांनी आमच्या मुरबाड तालुका RPI सेक्युलरच्या पदाधिकाऱ्यांनी जी तक्रार केलेली होती त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी ST महामंडळचे आगार प्रमुख मुसळे, आमचे तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, राजेश गायकवाड सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये माननीय बांगर मॅडम यांनी येत्या 8 दिवसामध्ये या सगळ्या मागण्यांबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करून आणि तशा सूचना माननीय आगार प्रमुखांना दिलेल्या आहेत। जर येत्या 8 दिवसामध्ये आमच्या मागण्या जर तोडगा निघाला नाही तर मुरबाड ST महामंडळावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा आम्ही इशारा दिला आहे। काय नेमके मागण्या होत्या? माननीय मुसळे 2011 पासून ST डेपोमध्ये आहेत, ते चोऱ्या करतायत असा आमचा आरोप आहे। ज्या ST बसच्या फेऱ्या रद्द करून ते डिझेल चोरी करतायत, तिथलं साहित्य चोरी करतायत आणि त्या खाजगी वाहतुकीच्या लोकांकडून ते हप्ते गोळा करून अनेक शालेय विद्यार्थ्याच्या ज्या कॉलेजचा शाळेचा टाईम आहे त्या टाईमच्या बस रद्द करतात, जेणेकरून खाजगी वाहतुकीला पाठिंबा मिळेल असे त्यांचं वर्तन आहे। या संदर्भामध्ये आमच्या पक्षाच्या वतीने मागण्या आम्ही माननीय तहसीलदार, माननीय आगार प्रमुखांचे जिल्हा प्रतिनिधी यांना दिलेले आहेत। त्यांनी सर्व प्रवाशांच्या माफी मागाव्यात। व्यक्तिशः माझी माफी मागून मी एक प्रवासी म्हणून तिथे होतो, त्यामुळं या सगळ्या अनागोदी कारभाराला ते जबाबदार आहेत। तर त्यांनी मुरबाड तालुक्याच्या सर्व प्रवाशांच्या माफी मागाव्यात आणि ज्या मुरबाड ST डेपोमधून जे प्रवाशांचे हाल करतायत त्या बाबतीमध्ये त्यांनी व्यक्तिशः आत्मक्लेश करावं अशी आमची मागणी आहे। सचिन वाघचौडे, STV मुरबाड।